स्पष्ट झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीत परस्पर तुम्ही विरोधी होते. एकमेकांच्या समोर उभे होता. आता स्वागत करणार का तुमच्याच त्यांचं? पक्षात येता येतं काय कसा सत्कार करणार? आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय दिला की घेतला असेल, त्यामध्ये मी माजी खासदार म्हणून त्यांच्याबरोबर 100% आहे. त्यांनी पक्षामध्ये घेतलं तर भाऊसाहेब वागचौरेचं मी माजी खासदार म्हणून स्वागतच करणार आहे. आणि निश्चित जर पाहिलं तर आतापर्यंत त्याने अनेकदा पक्ष बदलले, सगळ्या काही गोष्टी आहेत. कसं आता ते जुळून तुमची कसं राजकीय घेणार? वाटचाल कशी एकत्र? ह्या ठिकाणी शिंदेसाहेब आता राजकारणामध्ये बरेचशा वेळेस चेंजिंग काय होतात, परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या 2000 मला वाटते 22ला शिंदेसाहेबांवर जाण्याचा निर्णय केला. मी त्यावेळेस निलोंड्याचा विषय असेल, काही विकासाची कामं असेल, त्यामुळे शिंदेसाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी निलोंडेच्या कामाला पूर्ण निधी करून त्या ठिकाणी 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याच्या संदर्भात मोठा निर्णय त्यावेळेस एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारने त्यावेळेस घेतला. प्रत्येक गावामध्ये काम करण्याची संधी त्यामुळे आम्हाला लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु 2024ला दुर्भाग्याने ह्या मतदारसंघामध्ये मतदारांनी जरी मतं दिले असेल, या ठिकाणी माझा पराजय झाला. परंतु 10 वर्ष ह्या मतदारसंघाच्या जनतेने मला 15 वर्ष मतदान केलेलं आहे आणि ज्यांनी केलं त्याचा मी ऋणी आहे, ज्यांनी नाही केलं त्याचा देखील ऋणी आहे, ज्यांनी केलं नाही त्याचा देखील ऋण आहे. या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये सतत काम करण्याची संधी मला 10 वर्षे मिळालेली आहे. भविष्यकाळामध्ये सुखदुःखामध्ये कार्यकर्त्याच्या असेल, मतदारांच्या काय अडचणी असेल, राज्याच्या असेल, केंद्राच्या असेल, त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. राज्याच्या आणि केंद्राच्या ह्या योजना काय काय लाभ देता येईल ते आम्ही करणार. ठाकरे गटाकडून आता इशारा देण्यात येतोय की ते जर समोर आले तर त्यांच्या विरोधात आम्ही जे आंदोलन बंडखोर करू, खासदार आहेत. बंडखोर गद्दारी केली तर त्यांना आता संरक्षण शिंदे गट म्हणून तुम्ही सगळं देणार का? ह्या ठिकाणी शासकीय लेवलचं संरक्षण असेल मिळेलच, परंतु आम्ही देखील 2022ला झालं त्यावेळेस निषेध वगैरे झालेला आहे. परंतु ह्या भागातला विकास, ह्या भागाला कार्यकर्त्याची संच होता त्यावेळेस आमच्याबरोबर राहिला. लोकांनी संधी दिली, थोडं आंदोलन झाले, परंतु ह्या ठिकाणी काम करताना ह्या मतदारसंघामध्ये सूक्ष्म कार्यकर्ते आहेत, कामं करणारे कार्यकर्ते, मतदार सर्व असल्यामुळे ह्या ठिकाणी त्यांना जे मदत करायची असेल शासनाच्या वतीने केली जाईल. मी शिंदेसाहेब जो निर्णय घेतला, शिंदेसाहेबांनी त्यांना पक्षात घ्यायचं असेल त्याचं मी माजी खासदार म्हणून स्वागत करणार. 2024च्या निवडणुकीच्या वेळेस प्रचाराच्या वेळेस जे आरोप प्रत्यारोप झाले, ज्या पद्धतीचे टीका एकमेकांवर तुमचे झाले, आता कसं सगळे जुळून घेणार तुम्ही? आता योग आहे 2014चा मी इतिहास सांगतो. 2014ला बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, ह्या ठिकाणी मी श्रीरामपूरचा उल्लेख करेल. विखे पाटील विरोधात होते आणि मुरकुटे ह्या ठिकाणी माझे समर्थन करत होते. 2024ला मुरकुटे विरोधात गेले आणि विखे पाटील समर्थनात आले. कालचक्राने दोन्ही माझ्या विखे आणि मुरकुटे आले आणि आमचा पराजय झाला. म्हणजे हे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं, पण चांगलं कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं मतं आणि लोकांमध्ये संपर्क ठेवायची भूमिका आहे. मला एकच वाटतं, हा मतदारसंघ साईबाबांचा आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने अनेक देशात विदेशात आणि साईबाबाच्या मनामध्ये जे असेल ते होणार आहे आणि म्हणून चांगली बुद्धी देऊन या ठिकाणी ह्या मतदारसंघाचा विकास. मी सर्वात दुर्भाग्य आहे ह्या मतदारसंघामध्ये 2005चा जो कायदा झाला, मी पत्रकार आपण सर्व आहे, 2005चा ब्रिटिशांनी न्याय दिला आपल्याला, परंतु 2005चा जो समान पाणी वाटप कायदा झाला त्यामुळे हक्काचं पाणी आपण मराठवाड्याला गेलेलं आहे आणि म्हणून कॅनल 12 महिने पाण्यामध्ये राहणारा शेतकरी भविष्य काळामध्ये 4थं रोटेशन मिळालं नाही तर ते शेतकऱ्यांच्या जमिनी माती मौलाच्या होतील, त्याला पियाला पाणी उपलब्ध होणार नाही. म्हणून तो कायदा झाला, तो कायद्याचा मी त्यावेळेस पण निषेध केला होता आत्ता 2014पासून. परंतु कायद्याला जर खरं त्याला बायपास करायचा असेल तर अतिरिक्त पाणी निर्माण करून
तो हक्काचं पाणी आपल्या 8 तालुक्याला असेल, 8 विधानसभेला असेल, ते हक्काचं पाणी देऊन बाकी उरलेलं पाणी आहे ते मराठवाड्याला द्यायची भूमिका ठेवली पाहिजे. नाही तर ब्रिटिशांनी न्याय दिला आणि आपल्या लोकांनी, ह्या पट्ट्यातल्या खासदार आमदारांनी तो हिरावून घेतलेला अधिकार आहे पूर्ण द्यायला आपण प्रयत्न करायला पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल. की आता राजकीय गणितांसाठी हे जे आहेत ठाकरे गटाचे खासदार इकडे येत आहेत, मात्र भविष्य काळात तुमची जी दावेदारी होती किंवा तुमचा जो हक्क या ठिकाणची उमेदवारी होती तो तुम्ही सोडणार आहे? ह्या ठिकाणी काही होतं आहे. आता जो माणूस आत्ता आहे तो उद्या कुठं जाईल ते भरोसा नाही. ह्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, विकासाच्या कामांसंदर्भात जे काम करण्याची संधी मी कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणार आहे आणि पुन्हा त्यावेळेस काय घडामोडी घडतील त्या संदर्भात आपण बघू. मला 25 वर्ष नगर जिल्ह्याच्या 3 वेळेस मी आमदार झालो, 2 वेळेस ह्या शिर्डी लोकसभामधून खासदार झालो. जनतेने आणि कार्यकर्त्यांनी भरघोस मला मदत केलेली आहे. खासदार आणि आमदार होण्याची संधी दिलेली आहे. भविष्य काळामध्ये सुखादुःखामध्ये शिर्डी आणि नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये काम करण्याची संधी माझी एक खासदार आणि माझी आमदाराला कोण अडू शकत नाही. म्हणून शिंदेसाहेबांनी जे काम देतील ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या, लोकांच्या काय अडचणी असेल सोडवण्याचा प्रामाणिक साहेब, तुम्ही प्रयत्न म्हटले आज आहे इथं आहे माणूस, उद्या पुढे जाईल माहित नाही. हो. नेमकं तुम्ही कुठे जाणार? नाही, आम्ही कुठं जाणार नाही. मी माणसाचा काय भरोसा नाही. आता बघा, 2014 विखे पाटील माझ्या विरोधात होते, 2019ला विखे पाटील माझ्या बरोबर होते, 2014ला मुरकुटे साहेब माझ्या बरोबर होते, 2014ला 19ला मुरकुटे आमच्या विरोधात होते. हे कालांतरही होतं. 2024 आता बघा इथे 2014ला या ठिकाणी काँग्रेसचे भाऊसाहेब वागचौरे होते, 2019ला भाऊसाहेब कांबळे होते. आता भाऊसाहेब कांबळे आमच्याबरोबर आहे. या ठिकाणी भाऊसाहेब कांबळे आहे, भाऊसाहेब वागचौरे आहे आणि ह्या ठिकाणी 2009ला आमच्या युतीचे नेते RPIचे आठवले साहेब देखील आहे. 4 खासदाराचा मिळून हा मतदारसंघ आहे. त्यामुळे राजकारणामध्ये काही घडू शकतं. लोकांनी संधी दिली, आम्ही सर्वांनी मिळून लोकांचं काम प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. साहेब, तुम्ही माझे खासदार म्हणून तुम्ही आहात. हां? चौऱ्यांचं स्वागत करायला मुंबईला जाणार आहात का? आता आम्ही स्वागत जिथे मिळतील तिथे स्वागत करू, फूल आणि गुच्छ देण्याचा प्रयत्न करू.